मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे कमला एकादशी, धोंड्याच्या महिन्यातली। तर मी इथे केलेली देवपूजा। माझं देवघर काय खूप मोठं नाही आहे, एकदम साधं आणि छोटंसं आहे। म्हणजे देवघर नाहीच आहे, म्हणजे मी इथे पाटावरतीच चौरंगावरतीच देव मांडलेले आहेत। माझं देवघर आहे गावाकडे। तर मी इथे छोटीशी माझी छानशी अशी पूजा करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे काही मूर्त्या आहेत माझ्याकडे, साईबाबाची आहे, विठ्ठल रुक्मिणीची, रेणुका मातेची, पुन्हा अन्नपूर्णा मातेची, आणखी पुन्हा छोटासा फोटो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा, आणि हे आपले लाडके सर्वांचे रंगनाथ छोटे बाळकृष्ण। तर मी इथे नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे, तो म्हणजे साबुदाण्याचा। मी इथे फराळीला साबुदाणा केलेला आहे। तर ही माझी छोटीशी देवपूजा। आता मी तुम्हाला साबुदाणा दाखवते फराळाला केलेला। तर इथे मी बनवलेला आहे साबुदाणा, तर मी दाखवते। छान झालेला आहे साबुदाणा आपला। तर हे पाहू शकता, छान असा साबुदाणा झालेला आहे आपला, मस्त गरम गरम। याच्याच बरोबर मी चिप्स सुद्धा तळून घेतलेले आहेत। तर हे पाहू शकता, याच्यामध्ये चिप्स, ह्या पापड्या बटाट्याच्या, आणि ह्या चकल्या सुद्धा तळलेल्या आहेत। तर माझी मम्मी आणि माझी आजी, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी गेलेली आहेत पंढरपूरला, म्हणून मी इथे साबुदाणा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये आणि चिप्स वगैरे सुद्धा मी थोडेसे इथे जास्त तळलेले आहेत, जेणेकरून ते आल्यावर फराळी करतील, त्याच्यामुळे त्यासाठी फराळीला घेते। तर मी ते आता घेते साबुदाणा। पियुष आणि मी एकत्रच खाणार आहेत। पियुषला पण साबुदाणा खूपच आवडतो। पियुष म्हणजे माझा मुलगा। हे मला डब्यामध्येच ठेवून द्यायचं होतं, पण आता एक पण डब्बा रिकामा नसल्यामुळे मी ते कॅरी बॅगमध्ये ठेवलेले, जेणेकरून चिप्स पापड्या वगैरे म्हणजे हे होत नाही, चिंबत नाहीत आणि अशाच कडक राहतात, त्याच्यामुळे। तर आता हे आहे माझं फराळीचं ताट रेडी। आता याच्यावरती घेणार आहे मी लिंबू। तर मी आता लिंबू कट करून घेते। तर हे मी घेतलेले लिंबू। तर अशा प्रकारे आहे माझं हे फराळीचं ताट। चला तर मग आता आम्ही खातोय साबुदाणा। पियुष पण खातोय इथे। पियुषला लिंबू तर एवढंच आवडतं, बापरे। चला तर मग या साबुदाणा खायला आणि फराळ करायला। बाय बाय।